नमस्कार, ओम श्री गणेशाय नमः। आज मी बनवणार आहे मेथीचे थालीपीठ। तर चला, त्यासाठी धुवून स्वच्छ चिरलेली मेथी, कांदा, गहू पीठ, त्यात 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदूळ पीठ, हिरवी मिरची, आलं लसूणचा ठेचा, लाल मिरची पूड, धणे जिरे पूड, चिमूटभर हळद, जिरे, ओवा, पांढरे किंवा काळे तीळ व चवीप्रमाणे मीठ घालून थोडं पाणी घालून गोळा तयार करून घ्यावा। खूप सैलसर पण करू नये आणि खूप घट्ट पण करू नये। जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यावा। शेवटी थोडंसं तेल घालून त्यावर मळून घ्यावा व मुरण्यासाठी 10 मिनटं झाकून ठेवावे। माझा छोटू बघा, इथे तुम्हाला आवाज येत असेल, आई आई गाडी मोडली म्हणून सांगायला येतोय। ओके, तर एक 10 मिनटांनी त्याला थोडंसं मळून घ्यावं व त्याचा एक गोळा करून आपल्याकडे जर केळीचं पान असेल किंवा रिकामी तेलाची पिशवी असेल त्याला थोडंसं तेल लावून छान, खूप जाडही नको खूप पातळ पण नको, मध्यम, भाकरी ज्याप्रमाणे थोडी फार करतो त्याप्रमाणे ते भाजून घ्यावं। खूप जाड केलं तर ते शिजणार नाही, भाजणार नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे तव्यावर आपण ते आता टाकून घेऊन त्याला छोटे छोटे होल पाडून खरपूस भाजून घेऊ। हे बघा, छान कलर आला आहे त्याला। थोडंसं त्यावर तूप टाकू, तुमच्याकडे तूप नसेल तर तेलही घालू शकता। तुपाचा जरा वास छान येतो त्याला। माझ्याकडे तूप होतं, मी तूप वापरलं। याप्रमाणे असा रंग पण त्याला छान आला आहे, खमंग दिसतंय। आता मी खमंग आणि छान दिसतंय, छान लागते म्हटलं तर तुम्हाला नाही समजणार ते मोबाईलवर बसून, मग त्यासाठी ते तुम्हाला करावं लागेल। मग तुम्ही पण या प्रकारे तुमचं काही ॲडिशनल ज्वारीचं पीठ वगैरे असेल तर ते घालून तुम्ही छान करून घ्या। अशा प्रकारे मी हे बाकीची पण बनवली। म्हटलं माझ्या छोटूला देऊया, बघूया काय त्याला दिला तर त्याला ते सॉस दिसला, लहान मुलांना सॉस आवडतो, त्याने तो सॉस चाखायला सुरुवात केली। बाकीची थालीपीठ करून घेतली। आता माझ्या मोठ्या मुलाला देऊया, तो छान रिप्लाय देतो, त्याला खाण्याची आवड आहे माझ्यासारखी। मग त्याला दिलं मी खायला, गरम गरम होतं, खातोय, त्याला आवडलं। त्याला असे पदार्थ, त्याला अशी भाजी खाण्यापेक्षा असं काहीतरी करून खातो। तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।